वसईतला हरित पट्टा हा निसर्गाने संपन्न आहे. हा हरित पट्टा वाचला पाहिजे म्हणून इथले नागरिक मागील 40 वर्षापासून संघर्ष करत आहेत, लढत आहेत. त्यांच्या लढाईचा उद्देशच आहे की इकडलं झाडं, इकडल्या नद्या, इकडले तलाव, इकडले बावखार, इकडले डोंगर आणि इकडे असलेली शेती हे सर्व वाचलं पाहिजे आणि निसर्गासोबत आपल्याला जगता आलं पाहिजे. आज तब्बल 15 वर्षापासून वसईमध्ये या पश्चिम पट्ट्यामध्ये महानगरपालिका यांची सत्ता आहे. महानगरपालिका ही विकासासाठी आणली असं इकडल्या भूमिपुत्रांना सांगितलं गेलं. इकडले भूमिपुत्र आपली गावं महानगरपालिकेत जाऊ नये म्हणून तब्बल 3 वर्ष लढली. परंतु शेवटी सरकारी निर्णयापुढे इकडल्या गावांना किंवा इकडल्या भूमिपुत्रांना झुकावं लागलं आणि शेवटी त्यांचा समावेश हा महानगरपालिकेत करण्यात आला. महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतर इकडल्या नागरिकाचं मत होतं की या महानगरपालिकेने आम्हाला आमच्या मूलभूत सेवा सुविधा दिल्या पाहिजे. परंतु महानगरपालिकेकडून सातत्याने अन्याय जो आहे तो इकडल्या भूमिपुत्रांना सहन करावा लागतो.